वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 36 जीवन कला। श्री गुरुदेवाय नमः। ईश्वर अंश सर्व जीव यज्ञ तोची जाणावा देव, ऐसे वदती संत ग्रंथ मानव सर्वची नित्य। परंतु पाहता जगाकडे दिसती प्रकृती भेदाचे पोवाडे, व्यक्ती तितक्या प्रकृतीचे पाडे। ठाई ठाई वाटे ही निसर्गाचीच रचना, तेथे ठाव नाही प्रयत्ना। ऐसे धारणा बसली मना श्रोती यांच्या, म्हणून करू निरूपण ऐका ऐका श्रोते जन। प्रकृती ठाई ठाई दिसे भिन्न, परीती स्वतंत्र म्हणो नये। प्रकृती पुरुषाच्या अधीन, त्याच्या इशारे करी नर्तन। बहु होण्याचा संकल्प पूर्ण, तीच भिन्न प्रकृती ही। परमपुरुष जो परमात्मा, त्याच्या शक्तीसी नाही सीमा। मानव त्याचीच प्रतिमा, अंशरूप निश्चय। म्हणोनी जीवात सामर्थ्य अनंत, अभ्यासाने प्रगटे निवांत। न लगे आत्मशक्तीचा अंत कोणासही। सर्व होते केले असता, सर्व मिळते धरिता हाता। अभ्यासे तव ब्रह्मसत्ता, पावती योगी। आणि अभ्यासाच्याची बळे, भिन्न मार्गी वाढले जीव सगळे। जैसी श्रद्धा जैसी फळे, श्रद्धामय पुरुष म्हणोनी। जैसी श्रद्धा जैसा संकल्प, जैसा यज्ञ पुण्य पाप रूप। तैसाची जीव होई आपोआप, अभ्यासाने तयार। नैसर्गिक दिसे प्रकृती भेद, तो पूर्व अभ्यासानेच सिद्ध। मुळी एक परी कलांनी विविध, जाहले जीव। पूर्वजन्मीची अभ्यास कला, जैसा या जन्मीचा यत्न आपुला। यानीच भिन्नत्व आणिले जीवाला, नाना परी आपली आपणा कला फळली। म्हणून प्रकृती भिन्न झाली, येथे निसर्गावरी बोली। देवोचे नये देवाने निर्मिली ही क्षिती, जिच्या पोटी अनंत जीव होती। न करवे तयांची गणती, गणित मार्गाने। निसर्गतः लाभले सारखे जीवन, परिकलेने भरले भिन्नपण। एक एकासी मिळते गुण, क्वचितची आढळती। एकची वस्तू विश्वी संचली, परी प्रकृती गुणे भिन्न भासली। रचना बोली निराळी झाली, कला केली जीवांनी। प्रत्येक जीवची अवतार पाही, परी कोठे काही कोठे काही। एक आहे एक नाही, ऐसे वैशिष्ट्य सर्वत्र। प्रत्येक जीव आपल्या परी, कला पूर्णतेने खेळे भूमीवरी। एक एकाची स्वभाव कुसरी, दुसरा पाहता दिसेना। सृष्टीत खेळती जे जीव, पाहतयांचे लीला लाघव। अंग अंग अभिनव, नाना तरा तयांच्या। नाना कला नाना रंग, नाना स्वभाव नाना उद्योग। नाना वस्त्रे भूषणे उपभोग, भोगणारे निर्मिले। निसर्ग नाना परी नटला, तो भिन्न जीवांच्या वाट्यासी आला। प्रकृती कडोनी साथ मिळाला, जीवाची कले ऐसा। जीवात नकशिखांत भरली कला, गुणा अवगुणांचा मेळा झाला। इंद्रिय भोगती वस्तूला, आपुलाल्या भिन्न भावे। जीव आपणची संकल्प करी, कल्पोनी आरोप वस्तूवरी। मग तदाकार होऊनी व्यवहारी, रागद्वेष पाहतसे। ईश्वर निर्मित एकची सृष्टी, परिपाहनाराची भिन्न दृष्टी। आपुल्या भावे सुखी कष्टी
होय व्यष्टी समष्टीने ईश्वर निर्मित स्त्री पुरुष सत्ता ती कुणाची माता कुणाची कांता आपुल्या भावे सुख दुःख भिन्नता भोगी जीव एकाच निसर्ग सृष्टीवरी जीव आपापली सृष्टी करी तैसेची सुख दुःख भिन्न अंतरी अनुभवा येई राग द्वेषादी दृढ विकार ऐकिले भोगिले त्यांचे संस्कार हे घेऊनी जन्मती पुन्हा नर आपापल्या कलेसह पूर्व अभ्यास प्रयत्न संकल्प त्यापरी लाभे वेगळे रूप जीवांच्या अनंत कलांचा गोफ तीही सृष्टी बहु व्हावे हा ईश्वरी संकल्प जीवाद्वारे घेई रूप म्हणून दुजियांची ओढ आपोआप जीवा अंगी एका जीवाचा भिन्न संकल्प दुसऱ्या जीवाचा निराळा व्याप परी प्रबल शक्तीचा कार्यकलाप ओढून नेते दुसऱ्यासी एकाहुनी दुसरा कलाधिकारी अधिक टाकी मोहनी समाजावरी आपले मंत्र साजवी माधुरी वाणी विना साजवोनी कोणी कल्पिली गायन कला वाद्य कला चित्रकला तंतु कला शब्द कला नृत्य शृंगार कला मोहावया अन्य जीवांसी राहणे कला पोहणे कला बोलणे कला हसणे कला सर्वांमाजी सौंदर्य कला ओतप्रोत दर्शवी कुणाचे मंजूळ बोल गोजिरवाणे कुणाचे व्याघ्रा परी गर्जणे रणकर्कशता जीवी बाणे कलंक शोभा कोणाची कुणास पाहुनी मोह वाटे कुणास पाहता येती काटे कुणाचे देखता मुखवटे छाती फाटे धीरांची कुणाची गंभीर मुद्रा सजली वैराग्य येती दृष्टीस पडली कुणाकडे पाहता वृत्ती गेली विषय वाटेने कुणास पाहता चीड दाटे कुणाचा संग सोडता न सुटे जीव भाव ओवाळावा वाटे चरणी तयाच्या हा सर्व निसर्ग चमत्कार नोहे प्रत्येक कलेचे सामर्थ्य आहे प्रयत्नशील मानवची राहे परिदेव म्हणती तयासी कृष्णाचाची मामा कंस परी एक देव एक राक्षस मुळी पाहता एकची वंश परिभेद केला कलांनी कला मानवासी देव बनविते परी अवकळा नसावी जरा तेथे पूर्णताही कलेनेच येते रमता अंगी आत्मबोध अवकलेने छितू होते कला येता देवत्व लाभते जैसा प्रयत्न करावा तया ते फळ येते याच देही विश्वामित्रे केली कला राजर्षीचा ब्रह्मर्षी झाला ब्रह्मवंशीय रावण राक्षस ठरला मेला आपुल्या कलेने रावणे कला संपादिली देव देवता प्रसन्न केली आपुली शक्ती वाढवून घेतली कला कुसरीने परीती पचविता नाही आली उपभोगाची भावना झाली म्हणून कला अवकळा पावली अहंकारे कुंभकर्णे सुखमार्ग धरिला आहार निद्रेची वाढविली कला क्रूरपणाचा खेळची झाला नाश पावला सर्वासह तोची बिभीषण कला शिकला रामनामी रंगोनी गेला राम धावोनी घरी आला सौख्य दिले अंतर्बाह्य दिले लंकेचे राज्य हाती परी नाही उपभोगाची प्रीती म्हणूनच आजवरी कीर्ती अमरतया सज्जनांची कलेचे 3 प्रकार राजस तामस सात्विक सुंदर जो जयासी सजवी चतुर तो ओळखावा त्या गुणांचा या सकळान माझी जीवन कला सात्विकतेचा प्रवाह भरला मोहवुनी प्रेमाने सकला कीर्ती मार्ग दावी भूलोकी एरवी सर्वातची आहे कला एक चातुर्य खाय एकाला मोठा खातो लहानाला
नियम ऐसा जीवनी, परिहा नियम मानवी नाही. पशु पक्ष्यांना शोभे सर्व काही, अंडज जारद उद्भिज स्वदेजही. याच मार्गे मानव गेला, तेने जगी हाहाकार झाला. बळी तो कान पिढिया बोला, जीवन कला म्हणो नये. सामुदायिक वृत्ती विण, जगी टिकेल प्राणी कोण. जगवावे जीवजन, हीच खरी जीवन कला. हेची वैशिष्ट्य मानवाचे, जगी सौख्य नांदवी साचे. त्याविण साऱ्या प्रगतीचे, मंदिर मिळे धुळी माझी. म्हणून सर्व जीवांची कला वेगळी, जगावे दुसरे घेऊनी बळी. परी मानवांची कला निराळी, उन्नत करी दुर्बलांसी. पशु पक्ष्यांचे नर्तन गायन, मानव सर्वातची झाला निपुण. परितयाचे मानवपण, असे भिन्न सर्वाहुनी. तो कातिनी परी काती विणी, कोकिळे परी गाई गाणी. मत्सा परी तरे जीवनी, उडे गगनी पक्ष्यांपरी. मधमाशी परी संचय करी, मुंग्यांसारखे किल्ले उभारी. रंग बदली सरड्या परी, नृत्य करी मोरा ऐसे. फुलपाखरांचे धरी वेश, चिमण्यांपरी घरट्यांची हौस. ऐशा सर्वची कला साधती त्यास, परी त्याची कला निराळी. तो राहतो नीट नेटका, वायान धाडी आपुला पैका. सर्वा सांभाळी तो सारखा, आपुल्या परी. मनुष्य स्वभावेची भिन्न पडतो, तो सर्वांशीच सांभाळितो. मर्यादेने वागत जातो, सद्धर्माच्या विवेक बुद्धीने चालतो. पडलेल्यासी उचलोनी घेतो, दुसऱ्याची हितास्तव जातो. बळी प्रसंगी देतो सर्वांसी आपुला हिस्सा. गावी न यावी म्हणून अवदशा, त्याचे कुटुंब गावची सहसा वाटे तया. आपण जे काही करावे, त्याने इतरांशी दुःख न व्हावे. अहर्निशी ऐसेची वर्तावे, आवडे तया. दूरदृष्टीचा विचार धावे, कार्यकारण तयासी ठावे. व्यक्ती ऐसे विश्वसुखी व्हावे, म्हणून करी कष्ट नाना. ऐसे करण्यासी जे चुकले, ते मानवची नवती भले. मानव देही जन्मासी आले, परी राहिले पशुची ते. जे असेल माझ्या घरी, सगळ्या सुख लाभावे तयाची परी. ऐसी चिंता नित्य करी, तोची धन्य मानव. तो आपली कला कुसरी, सर्वांची जीवनी भरी. शोषण पतन कुणाचे न करी, आपुल्या कलेने. कले करिता कलान ठेवी, जीवनासी कला भूषवी. आपण सजवून दुसऱ्या दाखवी, मनुष्यपण गोड शब्दे. लोभासाठी गोड बोलणे, ही जरी कला घेतली कोणे. तरी ते जाणावे दुःखद वाणे, प्रेमळपण दिसे जरी. कोणी विषयासाठी नटला थटला, तोंडारंग फासोनी फिरला. तरी अंतरीच्या काळी मेला, भगती जन तयांच्या. कोणी शिकला चातुर्य कला, साहित्य अभिनय मोही जगाला. परी तेने स्वार्था पायी घातला, समाज पत्नी. कोणी नृत्य गायन नटविले, चित्रादी कलांना शृंगारिले. म्हणती आम्ही मानवा केले, उन्नत ऐशा कलांनी. परी पाहता अनुभव आला, मानव शूद्र वृत्तींनी घेरला. याचे कारण बाजार झाला, स्वार्थापायी कलांचा. प्रत्येक कला कौशल्यामागे, सद्गुणांची असती अंगे. परी तेवढेच विसरती जनसंयोगे, घेती त्यातुनी वाईट. याचे कारण एक आहे, समजदार प्रलोभनी दंगर आहे. तेथे उपायची होती अपाय, रंगविले किती तरी. परी ती कला नवे करंटेपण, तो शृंगार नवे ते मरण. मधुर बोलणेही जहरा समान, वाटे कळता अंतरीचे. अंतरीचे दिसती डोहाळे, क्षणोक्षणी वरी उफाळे.
काय होते बोलोनी प्रेमळे कला कुसरीचे. हा दंभ विसरा याची कला, जो कोणी साधक जन शिकला. त्यासीच लोक मानिती भला सद्भावाने. त्याची प्रत्येक कला निर्मळ, अनुतापे विषही दे अमृत फळ. मानवतेचे वाढवी बळ, तीच कला महाथोर. मुख्य कलेची सांगता, असावी लागते तारतम्यता. सदा सावध असावा माथा, उन्नतीसाठी सर्वांच्या. मग कला मागे धावती, न कळत्या त्या खुणा कळो येती. जीवन कला पाववी सुमती, सर्वांगीण उद्धाराची. कुणाचे बिघडले सुधारावे, कुणाचे भांडण तोडून द्यावे. कुणासाठी योजनाबद्ध व्हावे, मार्ग सांगावया. हीच खरी कला शिकावी, यानेच जीव तरतील भवी. मरणावरी ही कीर्ती रहावी कलाकारांची. एरवी 14 विद्या 64 कला, काय करावे शिकोनी गलबला. जो दुसऱ्याच्या कामी न आला, व्यर्थ मेला अभिमानी. कमीत कमी गरजात राहिला, अधिकात अधिक उपकार केला. समाजाशी समरस झाला, तोची खरा कलावंत. ही जीवन कला ज्यांना गवसली, त्यांची मानवता विकास पावली. मानवी देव पदवी लाभली, सात्विक कलावंतासी. जो ही ऐसी कला चुकला, तो गावी जगण्यासी मुकला. सर्व संसार फाटका झाला, सहकार्याविन बिचाऱ्याचा. म्हणून बोललो मुख्य कला, मानवतेने सजविने विश्वाला. सर्व मिळून संसार केला, पाहिजे हा स्वर्गापरी. आपुले आपुले सर्व करा, सर्वांच्या सुखाचाही मार्ग धरा. सर्वात आपुल्याही सुखाचा झरा, दिसो लागे. सर्व कलाहुनी श्रेष्ठ कला, सर्वात समरसता लाभावी जीवाला. दृष्टीशी जो जैसा दिसला, आनंद वाटला पाहिजे मना. मनची न व्हावे वेगळे, जे दिसते ते सुंदरची सगळे. हे कळावया आत्मबळे, पाहिजे कला बोधाची. आत्म्याची ओळखी ही कला, साधुनी विश्वासी समरस झाला. तोची कसोटीला लागला, शेवटी पूर्णत्वाच्या. पूर्णत्वी दुःख दोषादी काही नाही, परिही कला विरळाची घेई. दुःख दोष निवारुनी जना पाही, तोही थोर कलावंत. ज्यासी आहे जगाचे भान, त्यावरी जगाची जबाबदारी पूर्ण. त्याने केलेची पाहिजे दुःख निवारण, समाजाचे स्वकलेने. म्हणून ऐका करा उल्हासे, मानव मात्र सुखी व्हावे ऐसे. उणीव दिसता सहकार्य हर्षे, नेहमी करा सर्वांशी. सर्वांशी सर्वांचा सहकार, हाची आहे मार्ग थोर. गावी ए स्वर्गीयता सुंदर, याच कलेने निश्चेसी. ही मानव्याची जीवनकला, गावी शिकवा सर्वाला. मग उणे न पडे कोणाला कधी काही. योगी यांची जीवनकला, 17वीचा अमृत सोहळा. तैसी सुखी अमर करील मानव कुळा. कला ही गावी, गाव होईल आरोग्यवंत. ज्ञानवंत सद्भाग्यवंत, सहकार्यावरीच जग जिवंत. विचारे पाहता हजार साधनाहुनी अमोल. एक सहकार्य वृत्ती निर्मल, ही गावी फोपावू द्या अमरवेल. नाना प्रयत्ने, याने मानवा अंगीची शक्ती. प्रगट होईल महाद्युक्ती, सेवा करील निसर्ग प्रकृती. सर्व जीवांची, जीव ईश्वराचे अंश. त्यांचे गावची का राक्षस, जिकडे तिकडे सुख संतोष. नांदेल या प्रयत्नांनी, म्हणून शिका मानव्य कला. आत्मविकास साधा आपुला, आता पुरे हा गलबला दैववादाचा. अनुभवे सांगतो तुम्हा प्रती, करू म्हणाल ते साधेल निश्चिती. करा करा आत्मोन्नती, तुकड्या म्हणे. इति श्री ग्राम गीता ग्रंथ
गुरु शास्त्र स्वानुभव संमत जीवन कला कथिली उन्नत 36वा अध्याय संपूर्ण। सद्गुरुनाथ महाराज की जय।